प्रिय छात्रों, आज मैं आपके लिए लंबी कविताएं किताब से एक कविता पढ़ाने जा रहा हूँ। यह कविता बीएससी तृतीय सेमेस्टर में पढ़ने वाले छात्रों के लिए है और इसमें कवि निराला द्वारा लिखित एक कविता है सरोज स्मृति। इस कविता के कवि के बारे में जानेंगे। कवि परिचय। कवि का पूरा नाम सूर्यकांत त्रिपाठी निराला है। उनका जन्म 1896 में हुआ और मरण 1961 ईस्वी में हुआ। इनका जन्म स्थान बंगाल के महिषादल है। इनकी कई रचनाएं हैं, उनमें अनामिका, परिमल, गीतिका, राम की शक्ति पूजा, सरोज स्मृति आदि। निराला के बारे में जानने से पहले लंबी कविता की विशेषताओं के बारे में जानेंगे। लंबी कविता आधुनिक कविता की एक विधा है। ಲಂಬಿ ಕವಿತಾ ಏನಿದೆ ಇದು ದೀರ್ಘ ಕವಿತೆಗಳು, ಇದು ಆಧುನಿಕ ಕವಿತೆಯ ಒಂದು ವಿಧ. ಲಂಬಿ ಕವಿತಾ ಸಮಸಾಮಯಿಕ ಯುಗಕ್ಕೆ ಕವಿತಾ ಹೈ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಂಟೆಂಪರರಿ ಏಜಲ್ಲಿ ಇದರ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿದೆ. ಮೊದಲು ನಾವು ಲಂಬಿ ಕವಿತೆಯನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಸ್ಮೇ ಮಹಾಕಾವ್ಯಾತ್ಮಕ ಗುಣ ಹೋತೆ ಹೇ, ಅಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ತುಂಬಿಸಿರ್ತಾರೆ. ಒಂದು ಮಹಾಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಸೇರಿರುತ್ತೆ, ಹಾಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಇಡೀ ಘಟನೆಯ ವರ್ಣನೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಛಾಯಾವಾದಿ ಯುಗ ಮೇ ಲಂಬಿ ಕವಿತಾ ಕಿ ರಚನಾ ಹೋನೆ ಲಗಿ. ಛಾಯಾವಾದಿ ಯುಗದಲ್ಲಿ ಈ ರಚನೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಈಗ ಒಂದು 100 ವರ್ಷದ ಹಿಂದಿನಿಂದ ಈ ರಚನೆ ಶುರುವಾಗಿದೆ. सरोज स्मृति कविता का भाव. यह कविता निराला के मन की वेदना है. जो कविता आपके लिए निर्धारित है उस कविता का नाम है सरोज स्मृति. सरोज स्मृति भी एक लंबी कविता है. यह कविता निराला के मन की वेदना है. सरोज यहाँ सूर्यकांत त्रिपाठी निराला की बेटी है. बेटी के मरणोपरांत, मृत्यु के बाद निराला अपनी बेटी को याद करके यह कविता लिखते हैं. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಕವಿತೆ ಏನಿದೆ ಸರೋಜ ಸ್ಮೃತಿ ಸೂರ್ಯಕಾಂತ ತ್ರಿಪಾಠಿ ಅವರ ಮಗಳ ಮರಣದ ನಂತರ, ಅಂದರೆ ಅಲ್ಪಾಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ, ಅಂದರೆ 18 ವರ್ಷ ತುಂಬಿ 19ಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟ ಕೂಡಲೇ ಅವರ ಮಗಳು ಸತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆ ಸತ್ತ ನಂತರ ಆ ದುಃಖವನ್ನು, ಆ ವೇದನೆ ಏನಿತ್ತೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೊರಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसीलिए यह कविता निराला के मन की वेदना है और इसकी रचना 1935 ईस्वी में हुई है. हिंदी का श्रेष्ठतम शोक गीत है. अगर हिंदी में कोई आपसे पूछे कि सबसे बड़ा शोक गीत कौन सा है, वह सरोज स्मृति ही है. आगे उसमें पिता की वेदना व्यक्त हुई है. यहाँ कवि के रूप में, पिता के रूप में जो वेदनाएं उन्होंने झेली है उसका वर्णन इस कविता में वे करते हैं. कविता का सार. मध्यवर्गीय निर्धन पिता के अंतर्मन की वेदना चित्रित है. यहाँ सिर्फ दुख ही नहीं है, वेदना भी है, दर्द है, संघर्ष है, सब कुछ है. इस कविता के माध्यम से मध्यवर्गीय परिवार में क्या क्या कष्ट झेलना पड़ता है उसका वर्णन किया है. निर्धन पिता अपनी बेटी की इच्छाओं को पूरा ना करने के कारण जो दुख होता है उसका भी वर्णन है. और इसलिए इसमें करुण भाव की प्रधानता है. करुणेय भावने ಇದರಲ್ಲಿ ತುಂಬಿದೆ. और जीवन का संघर्ष, निराला का जीवन सुखमय ना रहा, संघर्ष से बीता था, उसका भी यहाँ वर्णन किया है. सरोज के विवाह के क्षणों को याद करना एक अविस्मरणीय घटना है. कविता के माध्यम से जब सरोज की याद करते हैं, उसका विवाह हुआ और विवाह के संदर्भ में जो जो घटनाएं घटी उसका भी यहाँ कवि ने वर्णन किया है. कविता का सारांश ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ, ಇದರಲ್ಲಿ कवि जो ಕಣ್ವ ಋಷಿ की बेटी शकुंतला की तरह सरोज भी माँ विहीन है ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಕಣ್ವ ಋಷಿಯ ಮಗಳು ಶಕುಂತಲೆಯೊಂದಿಗೆ ಸರೋಜಳನ್ನು ಹೋಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಶಕುಂತಲಾಗೂ ತಾಯಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಯಾರು ಸರೋಜಗೂ ತಾಯಿ ಇಲ್ಲ. ಆ ದುಃಖವನ್ನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರೋಜ್ ನನಿಹಾಲ್ ಮೇ ಪಲಿ ಥಿ. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ತಾಯಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸರೋಜ್ ಕಾ ಪಾಲನ್ ಪೋಷಣ್ ಉಸ್ಕಿ ನಾನಿ ಕೆ ಘರ್ ಮೇ ಹುವಾ. ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ತಾಯಿಯ ಮನೆಯಲ್ಲೇ. और उसकी मृत्यु भी वही हुई. ಸಾವು ಸಹ ಅದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಗಿದೆ.
और दुख ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ದುಃಖವನ್ನೇ ಅನುಭವಿಸಿದ ನಿರಾಲ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದು ಕಡೆ उस पद्य में उस कविता में एक जगह बताते हैं दुख निराला के जीवन की कथा रही है दुख ही जीवन की कथा रही दुख ही जीवन की कथा रही मेरे जीवन की कथा सिर्फ दुख ही है उसमें और कुछ नहीं है क्या कहूँ आज जो नहीं रही आज तुम नहीं हो मैं और क्या कहूँ मेरे जीवन में कभी सुख आया ही नहीं दुख ही दुख था ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಗಳು ಏನಿದೆ ಆ ವೇದನೆ ಸಾವಿನ ನಂತರ ಉಂಟಾಗುವ ವೇದನೆಯನ್ನು ಮತ್ತು ಜೀವನ ಹೋರಾಟವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ और आप इस पद्य को पढ़ने के लिए और सुनने के लिए आप यह किताब खरीदिए लंबी कविताएं ಸಂಪಾದಕ ವೀಣಾ ಅಗ್ರವಾಲ್ ಸ್ವರ್ಣ ಜಯಂತಿ ಪ್ರಕಾಶನ್ ದಿಲ್ಲಿ ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಓದಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ आप सबको मेरा धन्यवाद